नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। समाजवादी पक्षाचे खासदार रामजीलाल सुमन यांनी 21 मार्च रोजी मेवाडचे शासक राणा सांगा यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती। रामजीलाल सुमन यांनी राणा सांगाला देशद्रोही म्हटले होते। तेव्हापासून रामजीलाल सुमन यांच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत। राजस्थानचे उपमुख्यमंत्री दिया कुमारी, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्यासह अनेक नेते आणि संघटनांनी रामजीलाल सुमन यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला होता। नेमकं काय झालं होतं त्यावर आता एक नजर टाकूया। सपा खासदार रामजीलाल सुमन यांनी राणा सांगा यांना गद्दार म्हटलंय। ते म्हणाले की राणा सांगा यांनीच बाबरला इब्राहिम लोदीला हरवण्यासाठी आमंत्रित केले होते। सपा खासदारांनी म्हटलंय की या युक्तिवादानुसार तुम्ही जर असा दावा करत असाल की मुसलमान बाबरची औलाद आहेत, तर तुम्ही देखील गद्दार राणा सांगा यांची औलाद आहात। माजी भाजपा खासदार संजीव बलियान यांनी याला राजपूतांचा अपमान असल्याचं म्हटलंय। आपल्या भाषणादरम्यान सुमन यांनी भारतीय मुस्लिमांच्या ऐतिहासिक वंशावळीबद्दल भाजपाकडून केल्या जाणाऱ्या सततच्या टिप्पण्यांवर निशाणा साधला। ते म्हणाले की भाजपा नेते वारंवार सांगतात की मुस्लिमांमध्ये बाबरचे डीएनए आहे, पण मला हे सांगायचंय की भारतीय मुसलमान बाबरला आपला आदर्श मानत नाही। खरे तर बाबरला भारतात कोण आणले? राणा सांगा यांनीच त्याला इब्राहिम लोदीला हरवण्यासाठी आमंत्रित केले होते। सपा खासदारांनी म्हटलंय की या युक्तिवादानुसार तुम्ही जर दावा करत असाल की मुसलमान बाबरची औलाद आहे, तर तुम्ही देखील गद्दार राणा सांगा यांची औलाद आहात। आम्ही बाबरची टीका करतो, पण राणा सांगा यांची नाही। समाजवादी पक्षाच्या खासदारांच्या टिप्पणीमुळे वाद निर्माण झालाय। आग्र्यात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी राडा केला। करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी समाजवादी पक्षाचे खासदार लाल सुमन यांच्या घरावर हल्ला केलाय। खासदार सुमन यांच्या घरावर दगडफेक केली आणि बॅरिकेड्स तोडले, वाहनांचीही तोडफोड केली आहे। याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। यात आंदोलनकर्ते कारच्या काचा फोडताना दिसतात। करणी सेनेच्या लोकांनी घरात ठेवलेल्या खुर्च्याही तोडल्या आहेत। हा राडा झाला तेव्हा पोलीसही घटनास्थळी हजर होते। पोलीस आणि करणी सेनेच्या आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली। करणी सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत असल्याने पोलिसांना त्यांच्यावर नियंत्रण मिळवता आले नाही। कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याने मोठा राडा करत त्यांनी वाहनांची तोडफोड केली। मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्येही करणी सेनेच्या सदस्यांनी सपाच्या राज्य कार्यालयाबाहेर निदर्शने केली होती। यासोबतच खासदार रामजीलाल सुमन यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्या आणि त्यांना जोडे मारणाऱ्या 5 लाखांचे बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा करणी सेनेने केली होती। बाबर राणा सांगांच्या निमंत्रणावरून भारतात आला होता, हे ऐतिहासिक सत्य आहे। कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असं खासदार रामजीलाल सुमन यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं होतं। बाबर भारतीय मुस्लिमांच्या डीएनए मध्ये आहे। भारतीय मुस्लिम मुहम्मद साहिब यांना त्यांची मूर्ती मानतात आणि सुफी परंपरेचे पालन करतात। कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नसल्याचं रामजीलाल सुमन म्हणाले। दरम्यान सपा प्रमुख अखिलेश यादव यांनीही हा मुद्दा उपस्थित केलाय। मीडिया रिपोर्ट्सनुसार कुबेरपूर पासून खासदारांच्या हरिपर्वत येथील निवासस्थानापर्यंतच्या 20 किलोमीटरच्या पट्ट्यात निदर्शकांना रोखण्यात पोलिसांना अपयश आलं। या घटनेचा निषेध करत सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री योगी आणि त्यांच्या सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे। ही घटना उघडकीस आल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापलंय। या परिस्थितीत आता आग्रा पोलिसांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अनेकांना ताब्यात घेण्यात आलंय। अधिकाऱ्यांनी दावा केलाय की पोलिसांनी शहरातील अनेक ठिकाणी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे मोठी घटना टळली। या घटनेत आतापर्यंत सुमारे 10 पोलीसही जखमी झाले आहेत।